अध्यात्माच्या प्रवासासाठी दुसरी एक यात्रा 1200-750 वर्षापूर्वीची झाली. ती महाराष्ट्रातल्या 2 संतांची भेट झाली पंढरपुरामध्ये. ही 4 लेकरं आणि नामदेव महाराजांची भेट झाली. नामदेव महाराज तोपर्यंत सगुण भक्तीमध्ये मग्न होते. एक स्पर्श झाला या 4 पुरुषांचा, या 4 माणसांचा. आणि पुन्हा ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की नामदेव महाराजांना तुम्हाला आता आमच्याबरोबर प्रवास करावा लागेल. आणि ह्या 4 भावंडांच्या बरोबर नामदेव महाराजांचा प्रवास सुरू झाला. ही 4ही भावंड जाऊन परत आली. तो प्रसार आणि प्रसार होता की ज्ञानाला भक्तीची जोड आणि भक्तीला ज्ञानाची जोड देण्यासाठी. आणि ज्ञानेश्वर नावाच्या महान संतानं हा जो भक्तीचा आणि ज्ञानाचा समन्वय आहे तो उत्तर भारतामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी ती यात्रा करून घेतली. आपल्या स्वतःच्या सोबत करून घेतली. उभा उत्तर भारत दाखवून टाकला या नामदेव महाराजांना. कारण भविष्यामध्ये या भक्ती संप्रदायाचा प्रचारक आणि प्रसारक म्हणून त्यांना पाठवायचं होतं. आणि परत आल्यानंतर नामदेव महाराजांनी आपल्या जगण्याचं ब्रीदवाक्य ठरवलं, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी. त्या यात्रेचं ते फलित असतं.